नमस्कार मंडळी, महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी म्हणजेच कोकण भूमी, ह्याच कोकणातील निसर्गाचं देणं लाभलेलं सुंदर ठिकाण गाव म्हणजे गुहागर. आज आम्ही सर्व कुटुंबासहित चिपळूणवरून गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर निघालो आहोत. आजच्या भागात मी तुम्हाला दाखवणार आहे गुहागरचा सुंदर असा समुद्र किनारा आणि फॅमिली सोबत केलेली धमाल मस्ती. चला तर मग या गुहागरची सुंदर सफर करू. फायनली आम्ही गुहागर बीचच्या जवळ पोहोचलेलो आहोत. इथे बाईक आणि गाडी पार्क केलेली आहे. सगळे उतरलोय. आता चला जाऊया बीचवर. सोबत सिद्धांत आहे. रोहित शर्माचा त्याने टी शर्ट घातलेला आहे. फॅन आहे तो रोहित शर्माचा. तर प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला आहे. कोणी खाल्लं नव्हतं सकाळपासून, तर बीचवर जाण्याच्या आधी पेटपूजा. तर पहिले खाऊन घेऊया. तर हे वाटतं व्हेज आहे. अन्नपूर्णा बीचच्या एक्झॅक्ट समोरच आहे. समोसा, वडापाव, शेवपुरी. चला थोडं हलकं फुलकं खाऊन झालेलं आहे. हलकं फुलकं म्हणजे बरंच खाल्लेलं आहे. आणि आता थोडं बीचवर जाऊ. चला बीच आता बघूया कसं आहे वातावरण. इथे दादा आणि सिद्धांचं फोटो सेशन चालू आहे. मस्त रिलॅक्स वातावरण आहे. इथे वहिनीची मजा चालू आहे. ओ आकाश आणि माझी वाईफ ते पण मस्त एन्जॉय करतायत. मस्त फॅमिली टाइम आहे. रिलॅक्स, एकदम शांतता आहे बीचवर. ॲक्च्युली दुपारचे वाजले आहेत 2, बट काही ऊन जाणवत नाही आहे कारण थंडीचा टाईम आहे. बिलकुल गर्दी नाही. आणि बीचवरची वाळू बघा, पूर्ण गोल्डन कलरची वाळू. आणि इथे समृद्धीचं शिंपले गोळा करायचं काम चालू आहे. आता फोटो काढ. धमाल चालू आहे फॅमिलीची. आता फोटो काढ, पोस्ट काढणार नाही. आपल्याला खेकडा भेटलेला. चल चल चल. कुठपर्यंत धावायचं सिद्धांत सांग मला. तो हाट काढला ना. हाट
तर फायनली आता आम्ही मस्त बीचवर धमाल मस्ती केली आणि आता घरी जातोय, कारण 1-1.5 तासाची जर्नी आहे, रात्र होईल, कारण लहान मुलं पण आहेत. तर आता निघतोय. बच्चा कंपनी तिकडनं मागणं दादा आणि सिद्धांत येत आहे. तर आता निघतोय. आता मे बी वाजलेले आहेत 4-4:15 वाजलेले आहेत. पोचता पोचता 1-6 तरी होतील आम्हाला. तर चला आता परतीचा प्रवास.